मंडळी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बिगुल वाजताच निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली। आता तर काय, सर्व पक्षांनी त्यांच्या उमेदवारीच्या याद्या जाहीर केल्यानं राजकीय वातावरण आणखीच तापायला सुरुवात झाली आहे। यंदाच्या निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत असली तरी राज ठाकरेंची मनसे, परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी, वंचित आघाडी यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीची चिंता वाढलेली आहे। पण यात अजून भर पडली आहे ती म्हणजे जरांगे फॅक्टरची। मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आंदोलन किंवा चळवळीची भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता थेट राजकारणात एंट्री करून विधानसभेला उमेदवार द्यायची घोषणा केल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण तंग झालंय। दरम्यान हे जरांगे फॅक्टर येत्या विधानसभेला नेमकं कुणाला घातक ठरणार याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचं राजकारण मनोज जरांगे या नावाभोवतीच फिरत असल्याचं चित्र निर्माण झालंय। आंतरवली सराटी हा विधानसभेचा गड झाल्याचा दावा जरांगे समर्थकांकडून केला जातोय। आता जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण म्हणत मराठा समाज राजकीय उलथापालथ करण्यासाठी सज्ज झालाय। राजकीय विश्लेषकांनुसार यंदाची राजकीय पक्षांमध्ये झालेली बंडखोरी, सत्तांतर आणि लोकसभेत महायुतीची झालेली निराशा याबरोबरच जरांगे फॅक्टर सुद्धा राजकारण्यांची धडधड वाढवतोय। राजकारणात उतरणारच नाही इथपासून सुरू झालेला जरांगे पाटलांचा प्रवास एकतर आपण उमेदवार उभे करू किंवा पाडू अशी विधान करण्यापर्यंत पोहोचलाय। त्यांनी काही जागांवर उमेदवार द्यायचा निर्णय सुद्धा घेतलाय। दरम्यान आरक्षणाबाबत भाजपावर असणारी जरांगेंची नाराजी फडणवीस यांच्या बरोबरच महायुतीला फटका देईल की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे। 2024 लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मराठा आरक्षण मुद्दा परिणामकारक ठरला होता। मराठवाड्यात बीड, जालना तर राज्यात अनेक मतदारसंघात जरांगे फॅक्टरमुळे धक्कादायक निकाल लागले होते। स्वतः जरांगे म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे उमेदवार विजय झाले नाहीत तरी ते इतर पक्षांचे उमेदवार पाडू शकतील। जरांगे पाटलांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जातीय समीकरण जुळवून ते मराठा बहुल भागात उमेदवार देणार आहेत। जिथं जिंकण्याची शक्यता असेल तिथं उमेदवार देऊ, जिथं आपल्याला विचारांची सहमती आहे असं 500च्या स्टॅम्पवर लिहून दिलं जाईल तिथे कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र मराठवाडा आणि एकूणच महाराष्ट्रात कोणत्या 36 जागांवर जरांगे पाटील उमेदवार देत आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही। अजूनही त्याबाबत त्यांची वेट अँड वॉचची भूमिका आहे। त्यामुळं ते किती मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत त्यावर सगळी गणितं अवलंबून असणार आहेत। मराठवाड्यामध्ये त्यांचे असलेले साम्राज्य बघता मराठवाड्यात नक्कीच बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी या भागात जरांगे पाटील उमेदवार देतील अशी शक्यता आहे। तसंच सोलापूरमध्ये हा जरांगे फॅक्टर लोकसभेला काही ठिकाणी वर्क झाल्याचं बोललं जातं। त्यामुळं सोलापूरमध्ये सुद्धा जरांगे पाटील ताकद लावताना दिसून येतील। ज्या मतदारसंघात जरांगे मराठा उमेदवार देणार तिथं काही प्रमाणात महाविकास आघाडी निदान महायुतीला फटका बसेलच। याच अनुषंगानं अंतरवली सराटी येथे राजकारण्यांची वर्दळ आता वाढलेली दिसत आहे। पण जरांगे पाटील आपले पत्ते ओपन करायला तयार नाहीत। त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती दोघांची देखील कोंडी झालेली पाहायला मिळते। राज्यात मराठा टक्का जास्त असल्यानं जरांगेंच्या एका निर्णयाची मोठी किंमत महायुती किंवा महाविकास आघाडीला मोजावी लागू शकते। भाजपवरच्या नाराजीमुळे जरांगे पाटील जिथे आघाडीचे उमेदवार नाहीत तिथे मराठा उमेदवार द्यायला गेले तर महायुतीला पळताभुई थोडी होऊ शकते असं राजकीय जाणकारांचा अंदाज आहे। अशा सगळ्या घडामोडी घडत असतानाच मध्यंतरी एक बातमी समोर आली। या बातमीनुसार छत्रपती संभाजीनगरचे MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। तसंच जरांगे पाटलांनी सुद्धा मध्यंतरी मुस्लिम धर्मगुरूशी बोलणी केली आणि भाषणात त्यांनी मराठा, ओबीसी, दलित, वंचित, अल्पसंख्याक बांधवांनी एकत्र लढलं पाहिजे अशी भूमिका घेतली। आता त्यांची ही भूमिका महायुतीसाठी अजूनच घातक ठरू शकते। तसंच जरांगे पाटील आणि इम्तियाज जलील यांनी एकत्र येऊन भूमिका घ्यायचं ठरवलं तर त्यांची ही मैत्री मात्र अनेकांगी गेम चेंजर ठरू शकते, यात काही वाद नाही। लोकसभा किंवा विधानसभा जिथे ओबीसी म्हणतील तिथे जलील लढणार आहेत असं जलील यांनी स्पष्ट केलंय। नवीन पर्याय म्हणून या दोघांच्या मैत्रीकडे जर मतदारांनी पाहायचं ठरवलं तर राजकीय समीकरणं आणखी बदललेली असतील। एकमेकास सहाय्य करू या उक्तीप्रमाणे जरांगे हे MIM कडे पाहतायत की जिंकलो नाही तर आपण इतर पक्षांचे उमेदवार पाडून एकमेकांना मदत करू शकू अशा दृष्टीने ही मैत्री पुढे जात आहे। हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल। या सगळ्यात महत्त्वाचे आकर्षण ठरलेला नारायणगडावरचा दसरा मेळावा हे जरांगे पाटलांचं शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल। त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप उमेदवार पाडणार का या प्रश्नावर पाडू नको तर काय डोक्यावर घेऊन नाचू असा प्रतिप्रश्न करत जरांगे पाटलांचा लढा हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यांचे लक्ष नेमकं कोण आहे हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण या मुद्द्याची मागणी आजही असल्याचं जरांगे मान्य करतात। एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री असल्यानं मनोज जरांगे कधीच त्यांच्याविषयी किंवा विरोधात बोलत नाहीत हे पाहण्यात आलेलं आहे। मग फडणवीसांवर ब्राह्मण म्हणून राग आहे का असा प्रश्न त्यांना केला असता त्यांनी उघडपणे काही त्याबद्दल म्हटलं नसलं तरी बामणी कावा म्हणत त्यांनी फडणवीसांना वेळोवेळी टार्गेट सुद्धा केलेलं आहे। मग त्यावर बोलताना फडणवीस यांनी मराठ्यांना खुन्नस दिले। आम्ही ब्राह्मणांना देव मानतो, मात्र ओबीसी मध्ये 17 जातींचा समावेश करत त्यांनी आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। ते आमची जिरवायला निघाले, आम्ही त्यांची जिरू असं म्हणत जरांगे पाटलांनी थेट भाजपा विरोधातच दंड थोपटलेले आहेत असंही काही राजकीय जाणकार सांगतायत।
या सगळ्या परिस्थितीचा विचार करता जरांगे यांच्या मागे महाविकास आघाडीतील नेत्यांची ताकद आहे का, असा सवाल सत्ताधारी महायुतीकडून नेहमी उपस्थित केला जातो. त्यातल्या त्यात शरद पवार यांच्या सोबत तर जरांगे पाटलांचं नाव जोडलं जातं. तर महाविकास आघाडीचे नेते जरांगे पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साटलोट असल्याचा आरोप करतात. पण काही असो, यंदा जरांगे फॅक्टर मात्र राज्याच्या राजकारणाची दिशा बदलून ठेवणार हे नक्की. कारण येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत जरांगे कुणाचा अर्ज मागे घेणार, कुणाविरुद्ध उमेदवार देणार आणि त्यामुळे कुणाचा खेळ बिघडणार याचं उत्तर अर्थात 20 नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर 23 नोव्हेंबरला लागणाऱ्या निकालात दिसून येईल. पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय? राज्यात जरांगे फॅक्टर कुणासाठी घातक ठरणार, महायुती की मग महाविकास आघाडी? जरांगे गेम चेंजर म्हणून समोर येतील का? तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.